मित्रहो नमस्कार. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या लक्षवेधीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं. अन्न व नागरी पुरवठा खात्यावर टीका करताना, आरोपांची तोप टाकताना त्यांनी नेमकं कुणाला टार्गेट केलं याविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. आणि महत्त्वाचं म्हणजे सुधीर मुनगंटीवार यावेळी जास्त भडकलेले का दिसले याचं उत्तरसुद्धा आपण आजच्या व्हिडिओतून शोधणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोदी. मित्रहो, सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिली लक्षवेधी मांडली. ही लक्षवेधी मांडताना त्यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांची भंभेरी उडालीचं पाहायला मिळालं. मित्रांनो, पहिल्याच दिवशी आणि पहिलीच लक्षवेधी सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील सुमारे 7 लाख धान उत्पादक शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून बोनसच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत असल्याचं सांगितलं. या गंभीर विषयावर लक्षवेधी सूचना मांडताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे 15 डिसेंबर 2025 रोजी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचे आदेश असूनही संबंधित विभाग अद्याप सुस्त असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या विषयावर बोट ठेवताना, प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवताना मुनगंटीवार म्हणाले की जानेवारी महिन्यातच बोनसचा GR निघणे अपेक्षित होतं. मात्र सुरुवातीला जिल्हा परिषद निवडणुकांचे कारण पुढे करण्यात आलं आणि आता निवडणुका संपून बराच काळ लोटला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलेलं नाही. मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना सुद्धा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अद्याप कुंभकर्णाच्या बापासारखा झोपून राहिल्याचा उल्लेखसुद्धा त्यांनी केला. या विषयावर बोलताना योगेश कदम यांनी तांत्रिक मुद्द्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या 3 वर्षातील बोनसची आकडेवारी त्यांनी सभागृहासमोर मांडली. 2022-23 म्हणजे 823 कोटी, 23-24 मध्ये 1378 कोटी आणि 24-25 म्हणजे 1628 कोटी रुपयांचा बोनस बोनस म्हणून देण्यात आल्याचा त्यांनी सांगितलं. ही रक्कम नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिली जाते, परंतु धान खरेदी आणि बोनसच्या रकमेचे गुणोत्तर तपासावे लागेल असे कदम यांनी मुनगंटीवार यांना सांगितलं. त्याच्यावर संतुष्ट न झालेल्या मुनगंटीवार यांनी बैठक लावतो, आणखी काही करतो अशी मोघम उत्तर नको, मला ठोस उत्तर पाहिजे अशा शब्दात योगेश कदम यांना झापलं. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही जी खडाजंगी होती, ही खडाजंगी म्हणजे केवळ धान उत्पादकांचा विषय नव्हता. त्याच्यामागे अनेक दिवसांपासून मुनगंटीवार यांच्या मनात खदखदत असलेला संताप आणि अनेक विषय त्यांनी मनात जे साचवून ठेवले होते, पक्षांतर्गत विषय, ते काल या निमित्तानं बाहेर पडल्याचं दिसून आलं. मित्रहो, नेमकं सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात काय होतं, ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर का संतापले, यापासून सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रहो, कालच्या या संतापाला महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे चंद्रपूर येथे महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या भाजपच्या नामुष्कीजनक पराभवाचा. आपल्याला माहिती असेल, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. चंद्रपूर हे सुधीर मुनगंटीवार यांचं होमपिच मानलं जातं आणि या ठिकाणी भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला. भाजपला इथे जिंकणं अशक्य होतं का, तर अजिबात नाही. सहज शक्य होतं, तरीसुद्धा भाजपने या ठिकाणी ताकद लावली नाही आणि सुधीर मुनगंटीवार यांना एकटं पाडलं असा आरोप स्वतः मुनगंटीवार यांनी केला होता. त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद वगैरे निवडणुकांमध्ये भाजप पूर्णपणे मुनगंटीवार यांच्या पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. महापौरपदाच्या निवडणुकीतसुद्धा मुनगंटीवार यांच्या मागे सगळी ताकद लावली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. या ठिकाणी योगायोगानं भाजपचा महापौर बसलेला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं जे आदेश होते किंवा आश्वासन होतं ते सपशेल फेल ठरलं. आजसुद्धा सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमध्ये एकटेच लढतात आणि अनेक वेळा
त्यांना त्यांच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावं लागतं. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा सुधीर मुनगंटीवार यांना पराभव पत्करावा लागला होता. ही संपूर्ण पक्षांतर्गत जी खतखत आहे ती खतखत या निमित्तानं बाहेर आल्याचं दिसून येतं. गेले काही दिवस सुधीर मुनगंटीवार हे पक्षात एकाकी पडलेले आहेत. मुख्यमंत्रीपदाची ज्यावेळी पहिली शर्यत लागली होती, ज्यावेळी नरेंद्र मोदींची लाट होती, त्याच्यावर मी व्हिडिओ काही दिवसांपूर्वी 2-3 दिवसापूर्वी बनवलेला आहे. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःचं नावसुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत चर्चेत ठेवलं होतं आणि त्याचा राग अजूनही देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते असूनसुद्धा त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं केला जातो आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या मनातली खतखत कायम बोलून दाखवलेली आहे. मात्र तरीसुद्धा जे एकनाथ खडसे ज्याप्रमाणे शेवटी भाजपमध्ये बेदखल होते, तशीच मुनगंटीवार यांची अवस्था सध्या झालेली आहे. ते पक्षात अजूनही बेदखल आहे, त्यांची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे पक्षातल्या लोकांनाच आणि सत्ताधाऱ्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अधिवेशनामध्ये पहिली लक्षवेधी मांडताना सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याचं दिसून येतं. मित्रहो, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांना जरी त्यांनी धारेवर धरलं असलं तर त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होता आणि तो योगेश कदमांवर बाण मारून मुख्यमंत्र्यांना तो बाण लागावा आणि ते किरकोळ घायल व्हावेत एवढी छोटी इच्छा नव्हती मुनगंटीवार यांची. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सरळ या गोष्टीमध्ये विषयामध्ये फ्लॅशमध्ये आणलं. मुनगंटीवार यांनी या प्रकरणात केवळ अन्न व नागरी पुरवठा खात्याचाच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचासुद्धा कसा दोष आहे हे दाखवून दिलं. त्यांनी एका वाक्यात सांगून दिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15 डिसेंबरला या संदर्भात बैठक झाली होती. त्या बैठकीत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तशी तात्काळ कार्यवाही केली जाईल असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. मात्र 15 डिसेंबरनंतर 15 जानेवारी उलटून गेला आणि आता 15 फेब्रुवारी उलटून गेला तरी धान उत्पादकांच्या बोनसचा अजूनही जिहार निघाला नाही. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खातं जे आहे ते कुंभकर्णी झोपेत आहे का असा प्रश्न त्यांनी केला. असा प्रश्न जरी त्यांनी अन्न पुरवठा खात्याशी संदर्भात केला असला तरीसुद्धा त्यांचा महत्त्वाचा रोख हा मुख्यमंत्र्यांकडे होता. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनसुद्धा त्यांचं मंत्रालय किंवा विधानसभा आणि संबंधित खात्याचे मंत्री 2 महिने ढिम्म हलत नाही यावर बोट ठेवताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचे सुद्धा अयशस्वीपणा याच्यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, मुख्यमंत्री आदेश देतात मात्र त्यांच्या आदेशांचं पालन या राज्यात केलं जात नाही. असं एक ठोस काहीतरी पुढे आणण्याचा मुनगंटीवार यांचा प्रयत्न होता. पहिली लक्षवेधी मांडताना त्यांच्यात दिसलेली तडफड ही केवळ शेतकऱ्यांबद्दलची तळमळ नव्हती तर त्यांना आंतरिक होणारा त्रास याच्यातून दिसून आला. आमदारांचे पगार वाढवता, वेगवेगळे वेतन आयोग लागू करतात, त्याच्यात जवळपास 40-42 हजार कोटी रुपये दर वर्षाला खर्च केले जातात. मग शेतकऱ्यांना देण्यासाठीच फक्त निधी नाही का असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. अक्षरशः सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचेच आमदार असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी या निमित्ताने केल्याचं दिसून. धान उत्पादक शेतकरी म्हणजे जे शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात त्याला धान उत्पादक शेतकरी असं म्हटलं जातं. त्यांच्या बोनसचा प्रश्न दरवर्षी प्रलंबित असतो, तो मात्र ह्या वर्षी तो जास्तच प्रलंबित राहिल्याचं दिसून आलं. दरवर्षी या शेतकऱ्यांना बोनस रूपात वेगळा निधी मंजूर केला जातो, मात्र गेल्या वर्षीचा निधी अजूनही मंजूर करण्यात आलेला नाही. ही खंत मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती. एकीकडे शेतकऱ्यांची घेतलेली बाजू, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा केलेला प्रयत्न. असे एका दगडात 3 पक्षी मारण्याचा प्रयत्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मित्रहो, सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना जो कोंडीत करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं मत काय नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओसह. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींवर आपण बारीक लक्ष ठेवणार आहोत आणि त्याचं महत्त्वाचं म्हणजे चारही बाजूने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मित्र, नमस्कार.